सालबर्डीला तर सर्वच जातात, मी पण गेली, पण ही सालबर्डी थोडी वेगळीच निघाली. बाबांनी म्हटलं की वाघ दाखवतो, मग मी पण म्हटलं की आता वाघ बघितल्याशिवाय मी घरीच नाही जाणार, कारण तुम्हाला पण दाखवायचा होता ना. मग सुरू झाली आमची ट्रेकिंग, पूर्ण खतरो के खिलाडी. आणि खरं सांगू, थोडीशी जरी चूक झाली असती ना तर सालबर्डी मधला नाही, डायरेक्ट हॉस्पिटल मधलाच व्लॉग आला असता. चला तर मग पुढे बघूया काय होते. तर राम राम पब्लिक, जय शिवराय. कशा आहात तुम्ही? सर्वच चांगलेच असाल. तर आज आम्ही सर्व जात आहे सालबर्डीला. सर्वात आधी आम्ही घरून निघालो. माझ्या बहिणी आणि माझा भाऊ तर आधीच किती वेळचे निघाले पण होते. मग आम्ही फायनली ऑटो मध्ये बसलो आणि निघालो. आणि थोडं पुढे गेलो तर एक काका रोडवर असे झोपले होते की जसं त्यांचं बेडरूमच तिथे शिफ्ट झालं. तिथेच मग नर्सरी होती, तर आम्ही म्हटलं थोडं नर्सरी मध्ये जाऊ, आणि आम्हाला तिथे गोगल गाय सापडली. तुम्ही याला काय म्हणता कमेंट मध्ये नक्की सांगा. मग फायनली आम्ही तिथून निघालो आणि ऑटो जवळ आलो तर यांचा फोटोशूटच चालू होता. मग ऑटो मध्ये बसलो आणि डायरेक्ट पोहोचलो आम्ही सालबर्डी मध्ये. आणि इथे पोहोचल्याबरोबर बापरे, इथला व्ह्यू किती सुंदर दिसत होता. पण ही तर फक्त सुरुवातच होती. इथे पोहोचल्याबरोबर सर्वात आधी माझ्या आईनी आणि मावशीनी नदीची पूजा केली आणि आता चालू झाली आपली ट्रेकिंग. आणि सुरुवात तर एकदम सोपी होती, पण पुढे असं काही होणार याची अपेक्षा पण नव्हती. पण आम्ही तर डिसाईड केलं होतं की आता वाघाला बघितल्याशिवाय घरीच नाही जायचं आहे. एवढ्या जंगलामध्ये भीती पण वाटत होती, पण इथला व्ह्यू बघा ना किती छान दिसत आहे. आणि माझ्या दोघी बहिणींना तर खूपच जास्त इंटरेस्ट येत होता. माझे बाबा तर एवढे उत्साही की वाघ बघू म्हणजे बघूच, जसं की वाघ नाही कोई मिल गया मधला जादूच आहे. मध्य प्रदेशच्या घनदाट जंगल मध्ये आम्ही 5-6 लोक चालून राहिलो. नदी, गोटे, पहाड सर्व पार करत होतो, पण वाघाला तर बघायचंच होतं. आणि हे सर्व फक्त मी तुमच्यासाठी करत आहे, तुम्हाला पण बघायला मिळायला पाहिजे म्हणून. एवढं चालून फायनली पोहोचलो आम्ही इथे, आणि याला लाख्या दरबार असं म्हणतात. आल्याबरोबर तर इथे सर्वात आधी हनुमानजीचे दर्शन झाले आणि मग पूर्ण हिम्मत करून आतमध्ये जाण्यासाठी निघाली. आणि इकडून तिकडून 2 रूम आहे. आम्ही सर्व हातात काडी दंडे वगैरे घेऊन तयार होतो की वाघाने जर हमला वगैरे केला तर आत्मरक्षणासाठी तयारच होतो आम्ही. आणि साऊथचे बॉडीगार्ड टॉर्च वगैरे लावून तर वाघदादाचा शोध सुरूच होता. आणि आतमध्ये आलो तर एवढा अंधार दिसत होता, आणि भीती तर एवढी वाटत होती की लाहोर मध्ये जाऊन भारताचं राष्ट्रगानच म्हणायला आलो का. मग आम्ही बाहेर आलो आणि इकडे काही नाही, देवाच्या प्राचीन मूर्त्या होत्या महाभारतातल्या काळामधल्या, बाकी काही नाही. आणि या व्हिडिओ मध्ये मी फक्त एवढंच दाखवणार आहे, आणि पुढल्या पार्ट मध्ये खूप मोठं रहस्य आहे, तर नक्की बघाल तुम्ही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर कराल. बाय बाय.